Hello friends, welcome in Valid Education channel. Friends, how are you? Hope you all are good. Friends, today we are tackling a new topic, very important topic. That name is phrase and clause. In Marathi, we call that वाक्प्रचार किंवा वाक्यांश आणि उपवाक्य किंवा पोटवाक्य. की फ्रेजला आपण वाक्प्रचार किंवा वाक्यांश म्हणतो आणि क्लॉजला उपवाक्य किंवा पोटवाक्य म्हणतो. तर नेमकी मित्रांनो, ज्यावेळेस एखादं सेंटेन्स येतं त्यामध्ये आपण कन्फ्यूज होतो की विच पार्ट इज अ फ्रेज अँड विच पार्ट इज अ क्लॉज. तर आज आपण तुमचे सर्व डाऊट्स असतील किंवा प्रॉब्लेम्स असतील रिगार्डिंग फ्रेजेस आणि क्लॉजेस ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत. तर बघूयात नेमकी फ्रेज. फ्रेज मीन्स अ फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट वर्क्स टुगेदर इन अ सेंटेन्स बट डज नॉट कंटेन अ सब्जेक्ट ऑर अ वर्ब. इट मीन्स फ्रेज म्हणजेच मित्रांनो दोन किंवा अधिक शब्दांचा असा गट की ज्याला स्वतंत्र असा अर्थ असतो परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला इतर शब्दांची गरज असते. जर आपण वाक्प्रचाराचे उदाहरण बघितले तर बघूयात. अ ब्युटिफुल डे, दिस इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. व्हेरी हॅपी, इन द मॉर्निंग. These are group of words. It has its own meaning. For example, a beautiful day, एक छान दिवस. Very happy, खूप आनंदी. In the morning, सकाळी. They have their own meaning but not a complete meaning. आणि यांना इतर शब्दांचा जर आधार दिला तर त्यांचा वाक्यात उपयोग केला तर त्यांचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच मित्रांनो, जर आपण वाक्प्रचार संदर्भात जर बोललो नेमकी फ्रेज म्हणजे काय हे समजलं तर फ्रेजमध्ये ग्रुप ऑफ वर्ड्स असतो, शब्दांचा असा समूह असतो की ज्याला स्वतंत्र अर्थ असतो परंतु त्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला इतर शब्दांची गरज असते. म्हणजेच फ्रेजमध्ये कर्ता आणि क्रियापद येत नाही. मित्रांनो, आपण बघितलं फ्रेज म्हणजेच वाक्प्रचार की ज्यामध्ये शब्दांचा समूह असतो, शब्दांचा एक गट असतो, त्याला स्वतंत्र अर्थ असतो परंतु त्यामध्ये कर्ता आणि क्रियापद येत नाही. तर नेमके क्लॉज म्हणजे काय तर बघूयात. क्लॉज म्हणजेच मित्रांनो की ज्याला आपण मराठीत पोटवाक्य किंवा उपवाक्य म्हणतो. इट मीन्स क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स कन्सिस्टिंग ऑफ सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. मीन्स मित्रांनो इट कंटेन्स बोथ सब्जेक्ट अँड वर्ब. की क्लॉज म्हणजे मित्रांनो ज्यात एक कर्ता किंवा एक विधेयक असतं. फॉर एक्झाम्पल, शी इज हॅप्पी. जर हे उदाहरण बघितलं, शी इज अ सब्जेक्ट देअर, इज अ वर्ब देअर. अँड सेकंड एक्झाम्पल इज देअर, इट इज अ ब्युटिफुल डे. इट इज अ सब्जेक्ट, इज अ वर्ब. इट मीन्स मित्रांनो क्लॉजमध्ये एक कर्ता आणि एक क्रियापद असतो की ज्याचा स्वतंत्र असा अर्थ लागतो. म्हणजेच मित्रांनो शी इज हॅपी, इट मीन्स ती आनंदी आहे. या वाक्याचा आपल्याला अर्थबोध होतो, वाक्याचा पूर्ण अर्थ मिळतो. मित्रांनो, क्लॉजेसचे दोन प्रकार पडतात. एक इंडिपेंडंट क्लॉज की ज्याला आपण मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो. अँड सेकंड इज देअर डिपेंडंट क्लॉज. हे क्लॉजेसचे दोन प्रकार आहेत मित्रांनो. तर ज्यावेळेस आपण क्लॉजेसचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये टाइप्स ऑफ क्लॉजेस, इंडिपेंडंट अँड डिपेंडंट क्लॉज, अँड इन दॅट नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज आपण हे बघणार आहोत. फ्रेंड्स, we learned about what is a phrase and what is a clause. Now friends, let's see the difference between phrase and clause. एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मित्रांनो की त्याचा फरक तुमच्या लगेच लक्षात येईल की नेमकी फ्रेज वाक्प्रचार कशी ओळखायची आणि क्लॉज म्हणजेच उपवाक्य कसं ओळखायचं. तर आपण बघूयात. फ्रेज, नो सब्जेक्ट नो वर्ब. इट मीन्स वाक्प्रचारामध्ये कर्ता नसतो, क्रियापद नसते. क्लॉजचा जर विचार केला, हॅज सब्जेक्ट अँड वर्ब. क्लॉजमध्ये म्हणजेच उपवाक्यामध्ये कर्ता असतो, क्रियापद असतं. सेकंड, नॉट कम्प्लीट मिनिंग. इट मीन्स मित्रांनो आपण बघितलं फ्रेज मीन्स की ज्याला स्वतंत्र अर्थ असतो परंतु अर्थ पूर्ण होण्यासाठी त्याला इतर शब्दांची गरज असते. लेट्स सी अबाउट क्लॉज. क्लॉज कॅन बी कम्प्लीट ऑर इनकम्प्लीट. मित्रांनो, आपण बघितलं क्लॉजचे दोन प्रकार पडतात. एक इंडिपेंडंट म्हणजेच मेन क्लॉज अँड सेकंड इज देअर डिपेंडंट क्लॉज. इट मीन्स क्लॉज. थर्ड एक्झाम्पल बघूयात मित्रांनो. अ ब्युटिफुल डे, एक छान दिवस. अँड क्लॉजचं जर एक्झाम्पल बघितलं, इट इज अ ब्युटिफुल
डे याचा आपल्याला पूर्ण अर्थबोध आहे. मित्रांनो, आपण आता बघितलं नेमकी फ्रेज आणि क्लॉजमधील फरक बघितला. तर अजून एक उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात दोघातील फरक. तुमच्या लगेच लक्षात येईल मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स की याचा मराठीत अर्थ होतो सकाळी, परंतु पूर्ण असा अर्थ आपल्याला बोध होत नाही. तर त्याला इतर शब्दांची गरज असते. तर आपण ते वाक्य पूर्ण करूयात मित्रांनो. वाक्याच्या माध्यमातून समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल, द सेम इज देअर. आय स्टडी इन द मॉर्निंग. इट मीन्स I is the subject there, verb is study there, in the morning it is a phrase. आता आपल्याला याचा पूर्ण अर्थबोध होत आहे. आय स्टडी इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी अभ्यास करतो, हो की नाही. मग आपल्याला नेमकी फ्रेज आणि क्लॉजचा डिफरन्स समजला. फ्रेंड्स, होप यू वुड हॅव अंडरस्टूड what is phrase and what is clause and what is exact difference between phrase and clause.